मुंबईच्या दिशेने जाता आहात तर थोडी सावधगिरी बाळगा. पोलिसांचे दंडुके पडू शकतात. हे मी म्हणत नाही, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे. म्हणजे ते लातूर दौऱ्यावरती होते आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या पत्रकारांनी प्रश्न केला होता की जरांगे पाटील महाराष्ट्रातल्या सगळ्या गरजवंत मराठ्यांना घेऊन तिकडे मुंबईमध्ये धडकणार आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, आपण काही खबरदारी घेतली आहे का? तर त्यावेळी फडणवीस असं उत्तर देत आहेत की ते पोलीस बघून घेतील. आता फडणवीस साहेबांना माझं एक विचारणं असं आहे की पोलीस बघून घेतील म्हणजे नेमकं काय करतील? म्हणजे आंतरवाली सराटीमध्ये जे घडलं त्याचीच पुनरावृत्ती होणार का? पोलीस दंडुकेशाही करणार का? त्या ठिकाणी मराठ्यांवर अत्याचार होणार का? लाठीचार्ज होणार का? अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जाणार का? नेमकं काय होणार? फक्त फडणवीस साहेबांनी उलगडं करून सांगितलं पाहिजे. तुम्ही उगाच आमच्या मनामध्ये काहीतरी भीतीचं वातावरण तयार करू नका. आणि फडणवीस साहेबांनी हे वक्तव्य करून मराठा समाजाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असताना एका गोष्टीची जाणीव ठेवायला पाहिजे होती की आमचा वारसा हा लढणाऱ्यांचा वारसा आहे, आमचा वारसा हा संघर्ष करणाऱ्यांचा वारसा आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहे. वाघालाही उभं फाडणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे वारसदार आहे. या देशामध्येच आरक्षण ज्यांनी पहिल्यांदा रुजवलं ना त्या छत्रपती शाहू महाराजांचे आम्ही वारसदार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका. आम्ही शिव शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगतो, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा वारसा सांगतो. तुम्ही आम्हाला तसलं सांगू नका की पोलीस बघून घेतील. अहो, तुम्ही असं सांगायला पाहिजे होतं फडणवीस साहेब की जरांगे पाटील तुमची जी मागणी आहे त्याचा आम्ही सकारात्मक विचार करू, कायदेशीर मार्गाने आम्ही त्याचा विचार करू, येताय तर या, मुंबईमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सरकार म्हणून विचार करा ना तुम्ही. एका वेगळ्या अर्थानं वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही का विचार करताय मला कळलेलं नाही. बरं, फडणवीस साहेब काही बोलले ते बहुतेक कमी आहे म्हणूनच की काय बहुतेक आता मेन स्ट्रीम मीडियानं आता मीडिया ट्रायल करण्याचा प्रयत्न चालू केला. मी कालच बघितलं G24 तासनी एक बातमी दाखवली की आता सगळा मराठा मुंबईच्या दिशेने जाणार म्हणून मुंबईमधल्या गणपती मंडळांनी धास्ती घेतली. मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चाची धास्ती मुंबईतील गणेश मंडळांनी घेतली आहे. ऐन गणेशोत्सवामध्ये जरांगेंचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे आणि त्यामुळे या मोर्चावर तोडगा काढण्याची मागणी गणेश मंडळांकडून करण्यात आलेली आहे. मला काही कळना झालंय. G24 तासला एक विचार नाही माझं आणि त्यांनी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. मला याची खात्री आहे तुम्ही काही डिजिटल मीडियाकडे बघतच नाही किंवा तुम्ही कुठली युट्यूब चॅनल बघतही नसाल. पण मीडिया ट्रायल जे तुम्ही करताय आणि लोकांचा बुद्धिभ्रंश करण्याचा जो प्रयत्न करताय त्याच्यापासून थोडं सावध राहा. लाज वाटली पाहिजे थोडी आपणाला. याची जबाबदारी आपण खरं तर घ्यायला पाहिजे की पत्रकार म्हणून आपण काम करतोय. तुम्ही मला सांगा, गणपती मंडळांनी धास्ती घेतली असं जर तुमचं म्हणणं असेल तर कुठल्या गणपती मंडळांनी धास्ती घेतली फक्त दाखवा ना. एखाद्या गणपती मंडळाच्या अध्यक्षाची किंवा सदस्याची त्या अनुषंगाने असलेली बाईट दाखवा की होय बाबा जरांगे पाटील मराठ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने येत आहेत आणि आम्ही सगळ्यांनी धास्ती घेतलेली आहे. दाखवा एखादी बाईट तशी. तुम्ही बाईटही दाखवू शकत नाही पण तुम्ही स्वतःच असं काहीतरी म्हणणं तयार करताय. मीडिया ट्रायल जे करताय ना ते कृपया बंद झालं पाहिजे. लाज वाटायला पाहिजे असले काहीतरी बातम्या आपण दाखवताना. हे महाराष्ट्राला सगळ्या दाखवतोय आपण. आणि मला वाटतं त्याच्यात कमी की काय म्हणून आणखी एक जय महाराष्ट्र न्यूज नावाचं एक चॅनेल आहे. त्या चॅनेलवर सुद्धा मी एक आजच्या दिवशीच बातमी बघितली. जय महाराष्ट्र न्यूजने बातमी काय दाखवली माहित आहे की जरांगे पाटलांच्या आंदोलनानं महाराष्ट्रामध्ये नेमकं काय साध्य केलं. तर त्यांनी 7 मुद्दे दाखवलेले. त्याच्यातला शेवटचा 7वा मुद्दा त्यांनी दाखवला की जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी असा वाद निर्माण होऊ शकतो. तुम्हाला कुणी सांगितलं बाबा? तुम्ही स्वतःच्या मनाचं सगळं सांगताय का? कुठल्या प्रकारचा प्रोपगंडा आपण तयार करतोय, काय नॅरेटिव्ह सेट करतोय आपण महाराष्ट्रामध्ये मला कळत नाही. माझं सगळ्या मराठा समाजाला आणि तमाम बहुजन समाजाला माझं हे सांगणं आहे की बातम्या बघताना सुद्धा थोडं स्वतःच्या धडावर स्वतःचं डोकं ठेवा, स्वतःच्या बुद्धीने विचार करा. त्या न्यूज चॅनेलवाल्यांना काय वाटतं, वृत्तपत्रांनी काय बातम्या छापल्या याच्या खोलात तुम्ही जाऊ नका. आपली बुद्धी मात्र जागेवरती असायला पाहिजे. मराठा ओबीसी वाद लावला कोणी महाराष्ट्रामध्ये? कळलं पाहिजे ना आम्हाला. आणि आता हे सगळं कमी आहे बहुतेक म्हणून एक कडी केली म्हणजे गप्प बसतील आणि बोलणार नाही. ते लक्ष्मण हाके कसले? म्हणजे जरांगे पाटील सगळा मराठा समाज घेऊन आता तिथं मुंबईमध्ये धडकणार म्हणून लक्ष्मण हाकेंनी एक वक्तव्य केलं. काय माहित आहे की जरांगे पाटलांना तिकडे जाऊ देऊ नका, त्यांना अडवा, कारण जरांगे पाटील तिथं जाऊन दंगल भडकवण्याच्या प्रयत्नात आहेत. अरे बाबा लक्ष्मण हाके, तुम्हाला माझा प्रश्न आहे, माझा एक साधा प्रश्न आहे. दंगल म्हणजे नेमकं काय सांगा? दंगलीची व्याख्या काय? दंगल तुम्हाला कशा अर्थाने अपेक्षित आहे फक्त सांगा. म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्राने या देशाने हिंदू मुसलमानांची दंगल बघितली. मुंबईमध्ये जाऊन जरांगे पाटील नेमके कुठल्या प्रकारची दंगल भडकवणार आहेत फक्त सांगा. म्हणजे जरांगेंच्या सोबत आता सगळा मुस्लिम बांधव आहे, जरांगेंच्या सोबत सगळा बौद्ध बांधव आहे. कारण जय भीम लिहिलेला निळा गमछा ते गळ्यात घालतात,
बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जातात. त्याच्यानंतर ते मुस्लिम बांधव जे आहेत त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. सगळेच बहुजन समाज जरांगेंच्या सोबत आहेत आणि जरांगेंची भूमिका कुठल्याही मराठेतर बहुजन समाजाच्या विरोधात नाही. मग नेमकी दंगल कुणाच्या विरोधात होणार हे तरी लक्ष्मण हाके आम्हाला सांगणार का? लक्ष्मण हाकेंनी हे स्पष्ट केलं पाहिजे की दंगल नेमकी कुणाची होणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, मला सांगा, एखाद्या धर्मगुरूचं मुंडकं तोडून आणा, एखाद्या जातीच्या माणसाचं मुंडकं तोडून आणा, तुम्हाला 11 लाख रुपये देतो असं वक्तव्य केल्यानंतर, म्हणजे चिथावणीखोर वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये दंगल भडकू शकते असं का नाही वाटलं लक्ष्मण हाकेंना? त्या नेत्याला का नाही जाऊन सांगितलं तुम्ही की बाबा हे दंगलीचं वातावरण तयार करताय तुम्ही, यांना कृपया अटक करा? हे फडणवीस साहेबांना तुम्ही का नाही निरोप नाही दिला? का प्रत्येक वेळी सोयीस्कर भूमिका घेताय? म्हणजे संतोष देशमुखांनी त्यांची हत्या झाल्यानंतर तुम्ही गप्प बसला असता तरी चाललं असतं, पण त्या हत्येचं तुम्ही समर्थन करत होतात. लाज वाटायला पाहिजे थोडी. हे अखंड महाराष्ट्रानं बघितलं. म्हणजे तुम्ही सगळ्या सोयीस्कर भूमिका घेताय का लक्ष्मण हाके? किती तुमचा अभ्यास असला तर कुठला अभ्यास कुठल्या वेळी बाहेर काढायचा तुम्ही ठरवलंय बऱ्यापैकी. म्हणजे सगळा मराठा समाज आणि जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं जातानाच दंगल होणार आणि एकमेकाच्या जातीच्या धर्माच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर दंगलीचं वातावरण तयार होणार नाही असं वाटतंय का लक्ष्मण हाके ना? म्हणजे या प्रश्नांची खरं तर उत्तर द्यायला पाहिजेत. वाघ्या कुत्र्याचा विषय आला की तुम्ही लगेच उठता. संतोष देशमुखांच्या हत्येचा विषय आला की तुम्ही लगेच उठता. आणि जरांगे पाटील एखादा मोर्चा काढणार म्हटलं नंतर लगेच लक्ष्मण हाके झोपेत जागं होतात. आम्हाला कळू द्या लक्ष्मण हाके, तुम्ही नेमकी कुणाची भूमिका मांडताय, कुणाची बाजू मांडताय हे तरी आम्हाला कळू द्या. आणि का सगळ्या ओबीसी समाजाला तुम्ही भडकवताय? आता तुम्हाला सांगू का ही दंगल कुठं भडकणार आहे? म्हणजे लक्ष्मण हाके तुम्ही म्हणताय त्याच्यात कुठं तथ्य आहे तुम्हाला पटवून देतो मी. जरांगे पाटील ज्यावेळी मुंबईच्या दिशेनं जात आहेत त्या मोर्चाला काउंटर करण्यासाठी तुम्ही आत्ताच अलीकडे गोव्यामध्ये एक परिषद घेतली ओबीसीची आणि तुमचा प्लॅनच असा आहे की या मराठा समाजाच्या मोर्चाला काउंटर मोर्चा काढायचा आणि महाराष्ट्रामध्ये दंगलीचं वातावरण निर्माण करायचं. माझं तुम्हाला प्रामाणिकपणानं असं सांगणं आहे, बाबा जरांगे पाटील मागणी करतायत सरकारकडं आणि ते मुंबईमध्ये त्यासाठी जाणार आहेत. तुमची काही मागणी असेल तर ती सरकारकडे करा. तुम्ही जरांगेंना विरोधक किंवा जरांगेंना शत्रू समजू नका. म्हणजे लोकशाहीत विरोधक असतात पण तुम्ही आता शत्रू समजूनच अगदी हार्डवेअर असल्यासारखं जरांगेंच्या विरोधात रोज उठून भांडण्याचा प्रयत्न करताय. अरे बाबा, महाराष्ट्रातला गावगाड्यातला 12 बलुतेदार समाज, 18 आलुतेदार समाज हा एकत्रित राहिला पाहिजे. पूर्वीपासून तो सलोख्यानं राहतोय. ते वातावरण तुम्हाला बिघडवायचं आहे, ते विस्कळीत करायचं आहे. म्हणजे धनगर समाजाची एक मागणी होती की एसटी मधून आरक्षण द्या. ती मागणी का मागं पडली आणि का भासणात गुंडाळून ठेवली हे तुम्हाला विचारायला नको का? आणि आता तुम्हाला ओबीसीचं पडलंय, ओबीसीचं मराठा समाज आरक्षण खाणार आहे. अरे बाबा, मंडल आयोगाला विरोध कुणी केला हे तरी माहिती घ्या ना. 1990ला जो मंडल आयोग महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये लागू झाला, मंडल कमंडलू यात्रा काढली कुणी? या देशात आरक्षणाचे विरोधक कोण आहेत? आरक्षण कुणाला संपवायचं आहे आणि जातीयवाद आणि धर्मवाद असा घट्ट कुणाला करायचा याची माहिती घ्या. सगळा अभ्यास आहे तुम्हाला लक्ष्मण हाके माझ्या माहितीनं, पण तुम्ही सगळ्या सोयीस्कर भूमिका घेताय. कुठला अभ्यास कुठल्या वेळी बाहेर काढायचा तुम्हाला परफेक्ट माहित आहे. आणि सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारची द्वेषमूलक वक्तव्य तुम्ही करू नका. जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये द्वेष भडकेल अशा प्रकारचे प्लॅन तुम्ही करू नका. आता मुंबईच्या दिशेनं जाताना जरांगे पाटलांनी स्पष्टपणानं सगळ्या मराठा समाजाला सांगितलंय, येताना म्हणजे 27 ऑगस्टलाच निघा, 29 ऑगस्टला तुम्ही मुंबईपर्यंत पोहोचा, म्हणजे दिसेल त्या वाटेने अक्षरशः असंही सांगितलंय. आणि आता गणपतीचा हे चालू आहे त्याच्यामुळं जरांगे पाटील असं म्हणतायत सगळ्या मराठा समाजाला येताना गणरायाची मूर्ती सोबत घेऊन या आणि तिकडच आपण मग तिथं थांबल्यानंतर तिथंच विसर्जन करू. सगळं ठरलेलं आहे. एकदम व्यवस्थित शांततेच्या मार्गाने तिथपर्यंत जाणार आहेत. आतापर्यंतचे सगळे मोर्चे शांततेच्याच मार्गाने, लोकशाही मार्गाने काढलेले आहेत. ठरवलं असतं तरी मोर्चा हिंसक झाला असता, पण नेतृत्वच त्याचं समर्थन करत नसल्यामुळे अशा चुकीच्या गोष्टींचं मोर्चा अजूनही शांततेत आहे. हे लक्ष्मण हाकेंनी खरं तर लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही कुठल्या तरी चुकीच्या गोष्टींकडे नेण्याचा प्रयत्न करू नका. मला याची पूर्ण जाणीव आहे की अशा प्रकारची कुठली भूमिका मांडल्यानंतर तुम्हाला निश्चितपणाने हे खटकत असेल. काही तुमचे चेले चपाटे जे आहेत ते तुमच्यापर्यंत हे निश्चितपणानं पोहोचवतही असतील आणि निश्चितपणाने तुमच्यापर्यंत ते पोहोचावं. तुम्ही आता सत्याची बाजू घेत नाही आहात, तुम्हाला सत्तेचं पडलंय. कोणाची तरी सत्ता टिकवून ठेवायची आहे. पण आम्ही सगळे संत तुकोबारायांचे वारसदार आहोत. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. बहुमत कुठल्या बाजूने आम्हाला अजिबात फिकीर नाही. आम्ही सत्याशी बांधील असलेली माणसं आहे. मी पाठीमागेही त्याच्यावरती एक व्हिडिओ केलेला होता की जाती धर्मामध्ये दंगल कोण भडकवण्याचा प्रयत्न करते.
ठामपणानं मी त्याच्यावरती व्हिडिओ केला आणि 2 मराठा नेतृत्व महाराष्ट्रातली त्यांच्यावरती अक्षरशः हल्ला झाल्यानंतर सुद्धा हे वातावरण दंगलीच आहे असं लक्ष्मण हाक्केंना अजिबात वाटलं नाही. पण जरांगे सगळा गरजवंत मराठा मुंबईकडे घेऊन जात आहेत तर लगेच तुम्हाला वाटते दंगल भडकणार आहे. त्यामुळं माझं मराठा आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला एक सांगणं आहे की हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या जातीयवादाला थारा नाही, कुठल्याही प्रकारच्या दंगलीचं वातावरण इथं आम्ही टिकू देत नाही. जे तिकडं मणिपूरला वगैरे झालं इथं होणंच शक्य नाही. कारण महाराष्ट्राचं जी भूमिका आहे ती देशाच्या जडणघडणीत एकदम प्रगतशील विचारांची भूमिका आहे, लक्षात ठेवा. मराठा समाजाला माझं एक सांगणं आहे, जाताना आपण शांततेनं जायचं, कुणाचंही काही ऐकायचं नाही. आणि पोलीस दंडुकी करतील आणि ते घाबरवतील. अरे घाबरतो ते आम्ही कसले, संघर्षाचा वारसा आहे आमचा सगळा. राम है खतरे बहुत है लेकिन ठरता कौन है, मौत कल आती है आज आ जाए, डरता कौन है, तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं मगर फैसला मैदान में होगा कि मरता कौन है. जरांगे पाटील एकटेच आहेत आणि सगळा गरजवंत मराठा त्यांच्या सोबत आहे. बाकी कुठला सत्ताधीश कुणी आमदार खासदार त्यांच्या सोबत नाही. पण घाबरायची काही गरज नाही, संघर्षाचा वारसा आपला. जाताना तिथं कुठल्याही प्रकारचे वक्तव्य किंवा पूर्वग्रह डोक्यात ठेवून जायचं नाही, शांततेनं जायचं, शांततेतच आंदोलन करायचं. जरांगे पाटलांनी सरळ साधं सांगितले तिथं आल्यानंतर 29 ऑगस्ट पर्यंत तुम्ही म्हणजे 30 ऑगस्ट पर्यंत थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर कोणाला काम असेल तर गावाकडे गेला तरी चालेल आणि बाकीचे पुढचे तुमचे प्लॅन नसतील, काही काम नसेल तर तिथं थांबायचं तुम्ही. हे सगळं ठरलेलं आहे. सगळ्या समाजाचा विचार करून त्यांनी या मागण्या ठेवलेल्या आहेत आणि साध्या सरळ मागण्या ते घेऊन गेलेल्या आहेत. कुणबी मराठा कुणबी एक आहे ते सांगण्याचा प्रयत्न. दुसरी गोष्ट, ज्या मराठा आंदोलकांवर केसेस पडलेल्या आहेत त्या मागे घ्यायच्या, एवढ्या मागण्या त्या सरकारकडे केलेल्या आहेत. लक्ष्मण हाक्के तुमच्याकडे केलेल्या नाहीत, हे लक्ष्मण हाक्केने खरं तर लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे मराठा समाजाला एक कळकळीचं आवाहन, शांततेने आपण जाऊयात. एक घर एक गाडी असं जे सांगितलं, प्रत्येक घरातल्या गरजवंत मराठ्यानं, सर्वसामान्य घरातल्या मराठ्यानं तिथपर्यंत जावं आणि आपल्या सोबत सगळा महाराष्ट्रातला बहुजन समाज जो आहे तो आजही सोबत आहे. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढं सांगायचं होतं की 29 ऑगस्ट पर्यंत आपण मुंबईच्या दिशेनं पोहोचायचं आहे. शांततेच्या मार्गानंच हा मोर्चा होणार आहे. तोच आपला आजवर इतिहास राहिला आहे 2016 पासून जे मोर्चे निघतात त्याचा. तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. आपणाला हा सगळा जो व्हिडिओ केलाय या विषयाबद्दल, ही जी वक्तव्य आहेत, मीडिया ट्रायल करण्याचा जो प्रयत्न चालू आहे किंवा लक्ष्मण हाक्के जी मांडणी करत आहेत ते कोण आहेत, त्यांचे कर्ते करविते कोण आहेत, आपल्याला काय वाटतं मला एक कमेंट थ्रू आपण सगळ्यांनी कळवा. सगळ्यांनी जे जे व्हिडिओ पाहताय त्या सगळ्यांनी कळवा. मनापासून धन्यवाद. जय शिवराय.